नमस्कार मित्रांनो, फिल्म टॉक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, देवखेळ ही वेबसिरीज बघितली आहे, कशी आहे थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, देवखेळ या वेबसिरीजच्या मुख्य भूमिकेत आपल्याला अंकुश चौधरी, प्राजक्ता माळे, विना जामकर आणि अन्य खूप सारे कलाकार यामध्ये बघायला मिळणार आहे. सिरीजचा प्रत्येक एपिसोड हा 25 ते 30 मिनिटं एवढाच आहे आणि टोटल 7 एपिसोड आहेत, म्हणजे आपल्याला फक्त 4 किंवा त्यापेक्षाही कमी वेळ वेबसिरीजसाठी द्यावा लागेल. आता देवखेळचा विषय जाणून घ्यायचं झालं तर कोकणातलं एक गाव आहे गुहागर. तिथे दरवर्षी शिमग्याला एक मर्डर होतं आणि मर्डर झाल्यावर तिथल्या लोकांचं असं म्हणणं असतं की जो कोणी व्यक्ती पाप करतो त्याला शंकासूर शिक्षा देतो. त्याच गावात एक नवीन पोलीस इन्स्पेक्टरची बदली होते. त्याचं नाव आहे विश्वास सरंजामे म्हणजेच अंकुश चौधरी. तो पोलीस इन्स्पेक्टर आधीच खूप वैतागलेला असतो आणि त्याला तिथे रिलॅक्स व्हायचं असतं, म्हणून तो स्वतःची बदली तिथे करून घेतो. पण तिथेही त्याला कामच मिळतं आणि नवीन केस त्याच्या हाताला येते. आता इन्स्पेक्टरचं असं म्हणणं असतं की जो कोणी दरवर्षी शिमग्याला मर्डर करतो तो शंकासूर करत नाही, तर त्यामागून कोणीतरी त्याचा फायदा घेत आहे. आणि त्यामुळेच तो म्हणतो की श्रद्धा आणि अंधश्रद्धाचा फरक माणसाला समजला पाहिजे. आणि त्यानंतर तो एक डायलॉग बोलतो, महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे पण अंधश्रद्धेला नाही. तो डायलॉग एकदम परफेक्ट मॅच पण होतो. आता दरवर्षी शिमग्याला कोण खून करतं, यामागे कोणाचा हात आहे आणि त्याचा हेतू काय आहे आणि इन्स्पेक्टर याचा कसा छडा लावतो, हे तुम्हाला देवखेळ ही वेबसिरीज बघितल्यानंतरच समजेल. पण मित्रांनो, ही वेबसिरीज खूप चांगली आहे. जसं आपण बॉलिवूड साऊथच्या सिरीज बघतो त्यालाही टक्कर देणारी आपली मराठी सिरीज आहे. प्रेझेंटेशन म्हणा, रायटिंग म्हणा किंवा प्रत्येक एपिसोडमध्ये अशी हाईप त्यांनी तयार करून ठेवली आहे की पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे हे आपल्याला बघावंच लागतं. हे देखील उत्तम पद्धतीने देवखेळच्या मेकर्सना जमलेलं आहे. आणि सिरीजचा रन टाईम पण कमी आहे, त्यामुळे कुठेही तुम्हाला बोर होत नाही. आणि ज्यांना सस्पेन्स आणि मिस्ट्री कॅटेगरीचे सिनेमे किंवा वेबसिरीज आवडतात त्यांच्यासाठी उत्तम सिरीज देवखेळ ही आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे आपण दशावतार मूवीमध्ये किंवा गोंधळ सिनेमामध्ये ज्या ज्या गोष्टी मिस केल्या आहेत त्या या वेबसिरीजने सगळ्या पूर्ण केल्या आहेत. आपण हे दोन्ही सिनेमे बघितल्यानंतर असं वाटत होतं की काहीतरी गोष्ट राहून गेली आहे, पण ही वेबसिरीज बघितल्यानंतर असं कुठेही वाटत नाही की एखादी गोष्ट राहून गेली. असं वाटतं की सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट झाल्यात आणि एकदम बेस्ट झाल्यात. तर ओव्हरऑल देवखेळ ही वेबसिरीज बघण्यासारखी आहे आणि या वेबसिरीजमधून अंकुश सरांचा कमबॅक देखील झाला आहे. तर तुम्ही ही वेबसिरीज नक्की बघा, एकदा तरी बघा, तुम्हाला आवडेलच. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.